जवळजवळ 42 जणांनी भाषणं केलीत। त्यामुळे व्यासपीठावरच्या सर्व सन्माननीय माझ्या सहकाऱ्यांचा, माझ्या मित्रांची माफी मागून सन्माननीय व्यासपीठ आणि आजच्या या मेळाव्याला मोठ्या संख्येने पुण्यात असलेल्या माझ्या विद्यार्थी भावांनो आणि बहिणींनो, आणि हा मेळावा पाहायला, बघायला आणि आशीर्वाद द्यायला सुद्धा काही वडीलधारी मंडळी आली आहे। ती सन्माननीय सर्व वडीलधारी मंडळी आणि उपस्थित पत्रकार मित्रांनो, माझ्या जन्मभूमीनंतर सर्वाधिक कर्मायचं जागा जर माझी कुठली असेल तर हे पुणे आहे। तुम्ही विचाराल का? तुम्ही एवढे हसलेत याचा अर्थ तुम्हाला सुद्धा इथं करमत आहे। मी आज जे बोलणार आहे, यापूर्वी कधीही कुठल्याही भाषणात तुम्ही ऐकलं नसेल ते बोलणार आहे। पुण्याकडे माझे पाय कसे वळाले, स्वर्गीय अण्णांची इच्छा होती की 12वी नंतर मी परभणीला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये ॲग्रिकल्चर करावं, आणि माझा नंबरही लागला होता मेरिट प्रमाणे। ॲग्रीला जास्त मेरिट लागत नाही। स्वर्गीय मुंडे साहेबांची इच्छा होती की मी MBBS करावं, डोनेशन देऊ ना, तेवढं मेरिट नव्हतं, आणि माझी इच्छा होती की पुण्यात येऊन मी लॉ करावं। ज्या वेळेस परभणीच्या कृषी विद्यापीठामध्ये ऍडमिशनच्या शेवटच्या दिवशी कागदपत्र दाखल करायला आमचे चुलते सुखदेवराव मुंडे, स्वर्गीय सुखदेवराव मुंडे एक गाडी घेऊन गेले। दीपक भाऊ त्यावेळेस पासून सेटिंग लावायची सवय, त्या गाडीचा ड्रायव्हरच पटवला। म्हणलं 2च्या आधी परभणी दिसायलाच नाही पाहिजे। त्यामुळं कळत न कळत नंतर अण्णांना कळालं, पण तिथलं हुकलं, आणि स्वर्गीय
पुण्यात शिकायला आलेले माझे सर्व उभ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्याचे मित्र झाले. लहानपणी माझा जो मित्र आहे, आजही या वयात माझी तीच मैत्री आहे. मैत्रीत कधीही मी बदल केलेला नाही. आज इथं कुणी मला डीएम म्हणतं, कुणी बॉस म्हणतं, कुणी भाऊ म्हणतं. पण इथून पुढच्या काळामध्ये आयुष्यभर तुमचं आयुष्य असेपर्यंत आणि माझ्या श्वासात शेवटचा श्वास असेपर्यंत मी तुमच्यासाठी जीवलग मित्र, हे लक्षात ठेवा. ही पुण्याची खासियत. जीवनामध्ये कधीच जात पात धर्म मला शिवला नाही. कधी माझ्या अंगाला सुद्धा लागला नाही. हे शब्द बालगंधर्वच्या सभागृहात सहजासहजी बरे वाटत नाहीत, पण आपण शेवटी ज्या मातीतून आलेत त्या मातीतले शब्द बोलायलाच पाहिजेत. त्याच्याशिवाय आपल्या मातीची ओळख होत. राजकारणात आलो, राजकारणातही माझं कधीच कुणाशी टोकाचं वर झालं नाही. म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या विरोधात मी सभेत जाहीरपणानं अगदी त्यांच्या शारीरिक व्यंगावर टीका केली तरी ते माझे आजही जीवलग मित्रच राहिलेत. कधी त्यांनी दुरावा केला नाही. पण का कुणास ठाऊक एक व्यक्ती, मलाही माहित होतं, मला तर जिल्हा परिषद, आता माझ्या भावांना सगळ्यांना वाटतं, आपल्यालाही वाटतं की माझ्यासारखं मोठं व्हावं. पण मी माझ्या वडिलांनी कधीच, आज प्रामाणिकपणानं सांगतो, इमानदारीनं सांगतो, प्रभू वैद्यनाथाचा सेवेकरी म्हणून त्याच्या शब्देनं सांगतो की स्वर्गीय अण्णांनी, धनंजय मुंडेंनी कधीच स्वर्गीय मुंडे साहेबांसारखं व्हावं किंवा राजकारणात यावं ही इच्छा कधीही आम्ही ठेवलेली नव्हती. फक्त स्वर्गीय मुंडे साहेबांनी मोठं व्हावं हीच आमच्या स्वर्गीय अण्णांची इच्छा होती. तीच माझी होती. आज मी राजकारणामध्ये काहीतरी झालो याचा अर्थ बऱ्याच जणाला वाटतं की आपण सुद्धा राजकारणामध्ये यावं, राजकारण करावं. हे खरं आहे. अनेक जणांना राजकारण हे प्रोफेशन आहे. पण मी राजकारणामध्ये स्वर्गीय मुंडे साहेबांच्या साठी आलो. माझ्यासाठी हे राजकारण मिशन आहे, प्रोफेशन नाही. म्हणूनच किडा असतो ना, किडा, रात्री 2 वाजता फोन कोणाचा आला तरी उचलायचा. राजकारण माझ्यासाठी मिशन आहे, म्हणून ते किडा जिवंत आहे. ही खरी गोष्ट आहे. माझी आणि दीपक भाऊची, तुम्ही 25 वर्ष म्हणलात. दीपक भाऊ, तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही विद्यार्थी चळवळीत काम केलेलं आहे. 30 वर्ष झालाच. माझे पुण्यातले सर्व, म्हणजे जवळजवळ बाहेरचे सुद्धा, पुण्याच्या माझे मित्र इथं बसलेत, पुण्यात स्थायिक झालेत. पण ही खरी गोष्ट आहे की प्रत्येक जण राजकारणात यशस्वी होईल कधी, ज्यावेळेस हे राजकारण स्वतः समाजकारण समजेल आणि हे राजकारण प्रोफेशन नाही, मिशन समजेल, त्यावेळेस तो यशस्वी होईल. माझं संबंध आयुष्य
माझ्या कुटुंबाचं, स्वर्गीय मुंडे साहेबांपासून स्वर्गीय अण्णांपासून संघर्षात गेला. आपल्यापैकी प्रत्येक जणाचं आयुष्य संघर्षात आहे. अगदी एखादा श्रीमंत, करोडपती, अरबोपती असणारा माणूस सुद्धा क्षणाक्षणाला संघर्ष करतोय. कदाचित त्याचा संघर्ष जीवन जगण्याचा असेल. आपला संघर्ष इथं पुण्यात शिक्षण घेऊन अधिकारी म्हणून, वेगवेगळ्या पदावर म्हणून कुठली तरी आपली महत्वाकांक्षा ती पूर्ण करण्यासाठी आपण संघर्ष करताय ना. हा संघर्ष आहे. आणि क्षणाक्षणाच्या संघर्षात तुमच्या सगळ्यांच्या जर एखादा माझ्यासारखा फोन लावून त्या संघर्षात तुमचा संघर्ष कमी करू शकतो, याच्यासारखं मोठं पद मंत्री काय मुख्यमंत्री झालं तरी समाधान नाही. मला माझ्या एका श्रीमंत नव्याने झालेल्या मित्रांनी विचारलं, काय गरज आहे तुला? तो ऑटोवाल्याचा फोन उचलतो. अरे मी ऑटोवाल्याचा फोन का उचलतो? कारण त्याला पोलिसांना पकडलेलं असतं. त्याला गरज आहे आणि त्याला माहिती आहे की त्याचे 500,000 रुपये मला फोन केल्यामुळं वाचणार आहेत. आणि त्याचे 500,000 रुपये कदाचित तुम्हाला त्याची किंमत नसेल, पण त्याचा 8 दिवस हिशोब खराब करणारे आहेत. बरोबर आहे? त्याच्यासाठी मी फोन उचलतो. पण आजकाल फक्त त्याच्यासाठी फोन येत नाहीत. कशासाठी येतात मी काय आज उघडपणे सांगत नाही. अगदी गुगल पे करा म्हणून सुद्धा फोन येतात. रात्री उशिरा ते म्हणजे समजून घ्या, बाकी बोलत नाही. ना इलाजानं ते सुद्धा करावं लागतं. आपले मतदार आहे. पण मी आज या संवाद मेळाव्यामध्ये आपल्याला एकच विश्वास द्यायला आलो आहे. आज फक्त परळी विधानसभा मतदारसंघातले मला विद्यार्थी इथं दिसत नाहीत. ते तर आहेतच. आष्टी, पाटोदा, शिरूर, बीड. बरं एक एक जण सांगा. सिंदखेड राजापासून म्हणजे विदर्भातले इथं आहेत, मराठवाड्यातले इथं आहेत, बीड जिल्ह्यातले इथं आहेत, जालना मराठवाड्याच्या बाहेर नाही. मला वाटलं 42 जणांनी भाषण केल्यानंतर तरी आपलं समाधान झालं असेल. पण आपले आवाज ऐकल्यानंतर असं वाटतं की याच्यानंतर सुद्धा अनेक जणांना भाषण करायची इच्छा राहिलेली आहे. उभ्या महाराष्ट्रातले इथं आहेत. जमलं? उभ्या महाराष्ट्रातले मी समजू शकतो की मी परळीचा आहे. उद्या विधानसभेच्या निवडणुका लागल्यात. 20 नोव्हेंबरला मतदान आहे. परळीचेच फक्त विद्यार्थी असतील. पण बघा, माझ्यावरती या सरस्वती मातेची एवढी कृपा आहे
की मी काय बोलतो हे ऐकायला महाराष्ट्रातले विद्यार्थी इथं आलेत. लाखो करोड आमचा बंधू अजय खत ह्यांना माहिती आहे मी किती उधळे आहे. रात्री ट्रक भरून आलं तर सकाळी डिझेलला महाग असतो. आहे ते आहे, त्याला काय तुमच्या समोर काय लपवायचं. म्हणून महाराष्ट्रातले सर्व विद्यार्थी इथं ऐकायला आलेत की मी काय बोलतो. कदाचित त्यांचं प्रेम सरस्वती मातेने दिलेल्या माझ्या वाणीतून असेल. कदाचित त्यांचं प्रेम माझ्या व्यक्तिमत्वावर असेल. कदाचित तुमच्या सगळ्यांचं प्रेम मी राजकारणामध्ये सर्वाधिक समाजकारण करतो त्याच्यामुळे असेल. पण प्रेम आहे ना. आणि जोपर्यंत तुमचं प्रेम आहे कुणी कितीही माझ्या घराचं काढलं जातीचं काढलं तरी आपल्या सर्वांचं सर्व जाती धर्मातल्या सर्वांचं जोपर्यंत प्रेम आणि आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे डरता नाही मी. कुणाला वाटतं की ह्याच्या विरोधात बोलल्यानंतर हे भिल. ना आपण गरीब माणसं तुम्ही कितीही अर्धा पण एक गोष्ट लक्षात ठेवा. जीवनामध्ये ज्या व्यक्तीनं जे व्हायचं ठरवलंय राजकारणात त्याला ते कधीच होऊ दिलेलं नाही. नुसत्या मनातल्याला असून उपयोग नसतो रे राजा. तुम्ही जे म्हणता त्याच्यामुळं वाटुळ होतं. तुम्ही नीट बोलायला जाता पण ज्याच्या बाबतीत बोलता त्याचं नीटनेटकं होतं. एवढंही प्रेम नको आहे की ज्याच्यामुळं माझंच नीटनेटकं व्हावं. एक सांगतो, आपल्या जीवनामध्ये समाजकार्य आपल्या सोबत असणारा प्रत्येक माणूस सोबत असो नसो प्रत्येक जण मोठा व्हावा ही प्रामाणिकपणे इच्छा जर ठेवली तर आपण आपोआप मोठं होतो. म्हणून श्रद्धेय अठ्ठलजी म्हणून गेले, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता और छोटे मन से कोई एवढं समजून घ्या. त्यामुळे उगाच मोकळ्या घोषणा देऊ नका, मला खुशी व्हायला. आज मी शब्द देतोय. हो, मी आरोग्य मित्र म्हणून बघताय ना इथं त्याने भाषण केलंय. सांगितलं एक मतानं कशी ग्रामपंचायत झाली गेली. तोच गेला नव्हता मतदानाला.
लय लहान होता जे ह्याचे वडील उत्तम मालक आमचे वडिलांचे सहकारी भोजनकवाडीचा आहे. एक मतानं ग्रामपंचायत गेली, त्याला माहीतच नाही. त्याला तुला माहिती आहे का गावात भूतोबा आहे तुझ्या? ह्याच्या गावात भूतोबा आहे, मंदिर आहे भूतोबाचं. वर्षाला गावात तू वक्रच त्या दिवशी कापलं नव्हतंस. आणि त्या गावाची प्रथा आहे, त्या भूतोबाला त्या वाडीतला कुणीही कुठेही महाराष्ट्रात देशात राहू वर्षातून एकदा येऊन, खरं का नाही? मला नुसतं गाव माहित नाही, गावातले माणसं माहित नाहीत असं नाही. बऱ्याच दिवसापासून हा कार्यक्रम घ्यायचा होता, पण शेवटी आचारसंहिता लागल्यानंतरच मंत्र्याला जास्त वेळ मिळतो, तसा वेळ मिळाला. 17 तारीख ठरवली आणि आज मी आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आरोग्य मंत्री म्हणून, आरोग्य मित्र म्हणून जी संबंध महाराष्ट्रात माझे सहकारी म्हणून अनेक जण काम करतायत, विद्यार्थी मित्र म्हणून सुद्धा आपली या ठिकाणी इच्छा आहे. आता या विद्यार्थ्याचा मीच मित्र झालो आहे, त्यामुळे आपण इथं आलेले सगळे विद्यार्थी मित्र व्हा हीच प्रामाणिकपणानं आपल्या सगळ्यांच्या समोर इच्छा व्यक्त करतो. सुरुवातीला आलेल्या मला माहित नाही कोण बोललं, म्हणले हे आज राजकीय व्यासपीठ नाही, आणि त्यानं बोललेलं मी पाळतोय. पण शेवटी राजकारणाच्या निगडीत बोलल्याशिवाय तुमचं इथून जाताना समाधान होणार आहे का? त्याला कळालं नाही, मला कळालं म्हणून मी तुम्हाला विचारतो. म्हणजे काय बोलायचं असेल तर तुम्हाला विचारून. पण एक निश्चित आहे आणि आज विश्वास येतोय, जसं स्वर्गीय मुंडे साहेबांनी मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्याचं नाव राज्यात आणि देशात केलं. आज मी तुम्हाला शब्द देतोय की बीड जिल्ह्याला विचारात घेतल्याशिवाय महाराष्ट्रातलं राजकारण होऊ शकत नाही. आज पंकजाताई पण या कार्यक्रमाला येणार होत्या. आलेत सगळे महाराष्ट्रातून. आता भाऊ बघा, उगाच ह्यांनीच मला बीड जिल्ह्याचं पुढचं ठेवलं आणि तुम्ही म्हणताय पुण्याकडे पण लक्ष द्या. तुम्ही देऊ दिलं तर बीडकरांनी. आज पंकजाताई पण कार्यक्रमाला येणार होत्या. दिल्लीला बैठक चालू आहे, त्या कोर कमिटीमध्ये आहेत आणि त्यांनी सुद्धा माझ्याकडून आपल्याला शुभेच्छा व्यक्त करायला सांगितलं. एक गोष्ट आहे, मी जिथं तिथं प्रामाणिकपणानं इमानदारीनं 12 वर्ष आम्ही जे प्रारब्ध बहीण भावानी भोगला त्याचे काय कारण आहेत कधीतरी वेगळं सांगेल, पण झाला. त्या माझ्या संघर्षाच्या काळात या पुण्याने आणि माझे नेते अजितदादांनी साथ मला दिली, म्हणून आज धनंजय मुंडे तुमच्या समोर जिवंत दिसतात. हे खोटं नाही. कदाचित आपल्यापैकी कुणाला पटत असेल नसेल,
पण यामुळं काय मी माझं इमान सोडावं? ज्याने मला संधी दिली त्या संधीचं सोनं केलं, आज तुमच्या समोर आहे. आणि सांगितलं की आम्ही कृतज्ञता व्यक्त करायचो आज कार्यक्रमात. कुठे आहे तू? काय मग ते माझ्यात नसून आहे. आणि याचा अर्थ लहान्या पवारांच्या सोबत राहिलो. दीपक भाऊ जसं एक डीएम नहीं दादा के साथ, ये भी डीएम है, मैं भी डीएम है, ये पुराने डीएम है, मैं बात का है. म्हणून कुणीतरी माझा संपूर्णपणे राजकीय, सामाजिक, व्यक्तिगत अस्तित्व समूळ नष्ट करायचा प्रयत्न केला, करतायत. आणि येणाऱ्या निवडणुकीत तर भयंकर करतील. ज्यांना जे करायचंय करू द्या, फक्त तुमचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्या पाठीमागे ठेवा. बाकी का देख लेता मैं. आणखीन 2-4 वर्ष मोहनराव आपल्याला पुण्यात राहायला पाहिजे होत बहुतेक. लवकर गावाकडे गेलो. मला पुण्यातल्या विद्यार्थ्यांचं शिकणं किती संघर्षमय असू शकतं हे मला कोणी सांगायची गरज नाही, कारण मीच इथं शिकलो आहे. आणि माझं शिक्षण म्हणजे सिम्बायोसिस लॉ कॉलेज, इंटरनॅशनल लॉ कॉलेज. पण मित्र फक्त पोरबर का, दुसरं काय नाही. कोणाला विचारा, आजही सिम्बायोसिस कॉलेजमध्ये तुझ्या म्हणजे आम्ही बोलताना व्यक्तिगत कसे मित्र आहेत ते वेगळ्या भाषेत सांगतो, इथं सांगता येत नाही. कारण बाल गंधर्व व्यासपीठ 11:30 वाजेपर्यंत सिम्बायोसिसला, 12 वाजता बीएमसीला चहा घ्यायला, राजपाल साहेबाला भेटायला. मराठवाडा ही मराठवाड्याच्या हॉस्टेलला राहिलेत. म्हणजे असे राहिलेत की शेवटी ह्यांना भेटायला तिथं एक चहा. तिथं बोलत बोलत संध्याकाळ झाली की रुपाली आणि वैशाली कट्टा. तुमचं कसं आहे? तुमचं कसं आहे? जसं माझं तसंच आहे ना. याचा अर्थ पुणे बदललेलं. पण एक आहे, काही ना काही जीवनामध्ये कुठं ना कुठं आपल्याला हे विद्येचं माहेरघर पुणे घडवतं. तुम्ही कुठंही नाही या, पुण्यात राहा, शिक्षण घ्या. तुम्ही शिक्षणात तरी घडाल, कशात ना कशात आपली नैया पार होणार. हे पुणे आहे, खासियतच आहे. मला सांगितलं, आता तुम्हीच सांगितलं की मी यायच्या अगोदर 35 जणांनी भाषण केलं. त्यातल्या अनेक जणांना बोलता सुद्धा येत नव्हतं, पाय थरथर कापत होते. मी एवढं चांगलं बोलतो, म्हणजे बोलतो का नाही माहित नाही, लोक म्हणतात म्हणून. पहिलं माझं भाषण पहिलं कुठं झालं?
जिथं मला ऍडमिशन घ्यायचं नव्हतं, जिथं ड्रायव्हर मॅनेज केला होता त्या परभणी कृषी विद्यापीठात 1995 ला मराठवाडा मित्रमंडळ स्थापन केलं होतं. बरोबर राजपाल साहेब म्हणून. आणि तिथं तिथल्या विद्यार्थ्यांनी मला बोलवलं मराठवाडा मित्र मंडळ स्थापन करायसाठी. आणि मला तिथं पहिल्यांदा भाषण करायचं होतं. अनेक जणांना कळालं की धनंजयला पहिल्यांदा भाषण करायचं आहे. नात्यातल्या मित्रांनी, अनेक मित्रांनी वेगवेगळी 10 भाषणं लिहून माझ्या हातात दिली होती. 10 मोजून. आयुष्यातलं पहिलं भाषण. आणि अतिव प्रेम करणारे मित्र समोर बसलेले होते. काही जण. अतिव कळतो ना शब्द. आणि माझं नाव ज्यावेळेस घेतलं, मी भाषणाला माईकच्या समोर आलो, त्यावेळेस त्या माझ्या जिवलग मित्रांनी आपलं डोकं गुडघ्यात घातलं होतं. का? काय बोलतोय की, जमतंय का नाही की, माझं लिहिलेलं बोलणार की काय. पण आज इथं सरस्वती माता आहे, त्याच्या साक्षीनं सांगतो, ज्यांनी 10 भाषणं मला लिहून दिली होती, त्या 10 भाषणातला एक शब्द सुद्धा ज्यावेळेस बोलायला उठलो, एक शब्द सुद्धा त्या 10 भाषणातला आला नाही. आणि तिथून इथपर्यंतचा माझा प्रवास, आत्ताही माझ्या हातात फक्त नावाचा कागद आहे, बाकी आणि यामुळे जर आपल्या मातीची ओळख आपण महाराष्ट्रात उभ्या देशामध्ये निर्माण केली असेल, आणि ती मातीची ओळख जर काही जण फक्त माझ्या भाषणातून त्यांची स्तुती होत नाही म्हणून संपवायला निघाले असतील, तर तुम्ही काय करणार? कार्यक्रमाचं माझ्यावर सोडा, मी निभार आहे. पण कशासाठी? का स्वर्गीय मुंडे साहेबांच्या जीवनामध्ये संघर्ष नव्हता? आज मी काही दिवसामध्ये बाजूला गेलो, तर माझ्यासारख्याचं सबंध अस्तित्व, माझं अस्तित्व माझं नाही, माझी ओळख ही माझी नाही, ही तुमची ओळख आहे, हे तुमचं अस्तित्व आहे. टिकवायचं का संपवायचं हे तुम्ही सगळ्यांनी ठरवायचं आहे. बरोबर आहे? अपना क्या है, बाद में फोन बंद करके बैठ जाएंगे, तसा फोन चालू ठेव. आणि कधी एका व्यक्तीला आपल्या राजकीय जीवनाच्या प्रवासात कोण किती खालच्या कुटुंबातला आहे, कोण किती खालच्या जातीचा आहे, कधीच त्या व्यक्तीला खालच्या कुटुंबाची जात काढायची वेळ आली नाही. माझ्यामुळेच का मला याचा प्रश्न आहे. मी तर कधी जात पात धर्म पाळला नाही. हा विषय लक्षात घ्या. मी आज का बोलतोय हे बोलायचा विषय नाही, मी कुणालाही घाबरत नाही. माझ्या जीवनातला प्रवास क्षणाला संघर्षातून गेला आहे. त्यामुळे संघर्ष माझ्या 5वीला पुजलेला आहे. त्या संघर्षाला आणि माझं अस्तित्व संपवणाऱ्याला कधीच कुणाला घाबरलेलो नाही, घाबरणार नाही. तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे. माझं काम, माझं तुमच्याबद्दल जे प्रेम आहे ते प्रामाणिक आहे. माझ्या सोबत आलेले असंख्य एक पिढी घडली पुढाऱ्यांची माझ्यासोबत आलेल्या. एवढं मोठं मन लागतं.
नाही तर मी काही पुढारी असे बघितलेत की आपल्या कार्यकर्त्याच्या हातातली एक अंगठी जास्त दिसली तर त्या हाताकडेच बघतो. आणि माझी ताकद काय आहे? माझी ताकद माझं सर्वस्व बघणारे हत्तीच्या ताकदीचे माझे सहकारी ही माझी ताकद आहे. भविष्यात तुमच्या अडचणीच्या काळात संघर्षाच्या काळात कोण येईल का नाही मला माहित नाही, पण ज्याच्या संघर्ष पाचवीला पुजला हा धनंजय मुंडे तुमच्या जीवनामध्ये क्षणाक्षणाला त्या संघर्षात तुमच्या सोबत असेल. क्षणाक्षणात. मी कृषी मंत्री झालो, मला लक्षात आलं मला कृषी मंत्री म्हणून 1.5 वर्ष मिळाली की जवळजवळ 400 MPSCतून सिलेक्ट झालेले, 400च्या वर 422 बरोबर. हाय कोणीतरी कृषीचा 422 केस कोर्टात चालू आहे आणि या 422 सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांकडे चांगला वकील नाही म्हणून केस लांबत चालली आहे. मी स्वतः चांगला वकील उभा केला विद्यार्थ्याच्या बाजूने मंत्री असताना, निकाल विद्यार्थ्याच्या बाजूने केला. आचारसंहिता लागायच्या अगोदर 422 जणांना अपॉइंटमेंट दिली. मी सामाजिक न्याय मंत्री असताना नांदेडच्या एका माझ्या सहकार्याने सांगितलं, अरे एखाद्याची गरज त्याच्या चेहऱ्याकडे बघून कळते आणि त्याच्या चेहऱ्यावर जे आपण पाहतो आणि त्याची अडचण आपल्याला लक्षात येते त्यावेळेस आपण आपला प्रामाणिकपणा दाखवतो. त्यावेळेस देव सुद्धा त्याचं काम करायला पुढे येत असतो. त्याचं न होणारं काम पहिल्या यादीत म्हणजे यादी लागली आणि पहिलं नाव त्याचं. हे मी नाही केलं. 422 जणांचं ही अपॉइंटमेंट मी वकील दिला हे मी नाही केलं. मी निमित्त मात्र आहे. करता करविता सगळा तो आहे, पण जे निमित्त मात्र आहे त्याच्यात प्रामाणिकपणा तुमच्याबद्दल असावा लागतो. म्हणून मी आपल्याला सांगतोय पुण्याचं माझं एक आगळं वेगळं नातं आहे, शेवटच्या श्वासापर्यंत राहणार आहे. मला मुंबईत करमत नाही. मुंबई फक्त कामापुरतं, अनेक जणांना माहिती आहे. पुण्यातल्या सगळ्या गल्ली बोळ्या नवीन झालेल्या सोडून भाऊपाठात आपण मागे रॅली दादांच्या सोबत होतो आणि आजही मला पत्रकारांना विचारलं, म्हणजे पक्षावर दीपक भाऊ नाराज आहेत. आल्या चॅनलवाले, पण ते इथं आहेत. ही मैत्री आहे, ही मैत्री आहे. आणि हा कार्यक्रम आपल्या जीवलग मैत्रीचा आहे. ही मैत्री आहे. इथं आले समीर भाऊ, ही मैत्री आहे. पक्षात नाराजी असते, ते कार्यकर्त्याचा अधिकार आहे नाराज होणं. मी आल्याला भाऊला म्हणलं तो तुमचा अधिकार आहे तुम्ही नाराज होणं, पण
हमारा इतिहास इतना कच्चा नहीं कि आप हमारा भविष्य खत्म कर दोगे. ते ऐतिहासिक पाहिजे, ऐतिहासिक. ते सांगायचं नसतं, करून तर दाखवा तोंडाने बोलण्यापेक्षा. म्हणून मी आज आलो आहे, याच्यासाठी नाही की मला निवडणूक कशी जिंकायची आहे आणि तुमची मला मदत लागणार आहे, याच्यासाठी आलो नाही. मी आलोय हे सांगायला की तुमच्या सुखात आणि दुःखात, तुमच्या संघर्षात आणि तुमच्या चांगल्या काळात हा धनंजय मुंडे सदैव तुमच्या सोबत आहे, तुमच्या आत आहे, एवढंच सांगायला आलो. अनेक विद्यार्थी इथं आहेत, माहित नाही मी बोलत जातो त्याचं मला एक जणांनी दाखवलं. मी भाषणामध्ये जे काही शेरोशायरी बोललो त्याचे रील्स राजस्थानच्या इलेक्शनमध्ये. आवाज माझा आहे, पुढारी काँग्रेसचा आहे. मला मिळच कळना. एवढं पाठ आहे याला. पण हे मलाही तुम्हाला एक सांगतो, जीवनामध्ये आपण किती जरी मोठं झालो, तुम्ही मला कितीही मोठं समजत असाल, पण मी स्वतःला कधीच एवढा मोठा समजत नाही, म्हणून मी जमिनीवर आहे, म्हणून मी तुमच्या. माझ्या जीवनातला राजकीय भाषेत बोलायचा झाला तर माझ्या जीवनातला माझ्यातला कार्यकर्ता मी कधीच मरू देत नाही. आणि कार्यकर्ता ज्या दिवशी एखाद्यातला नेता झाल्यानंतर मरतो त्यावेळेस त्या नेत्याला कधीच कार्यकर्त्याची किंमत नसते. म्हणून माझ्यातला जो कार्यकर्ता आहे तो मी कधीच मरू देत नाही, तो कायम जिवंत राहतो, म्हणून मी जमिनीवर आहे, म्हणून मी तुमच्या हृदयात आहे, म्हणून तुम्ही मला प्रेम करताय. आज सर्वजण इथं शिक्षण घ्यायला आलात, प्रत्येकाचं एक स्वप्न आहे, प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये काही ना काही व्हायचंय, घडायचं आहे. आपण जे जे स्वप्न पाहिले त्या प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे. माझ्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहे. तुमच्या सर्वांसाठी एक 4 ओळी कुणी लिहिल्यात मला माहित नाही, पण माझ्या हृदयाच्या फार जवळ आहेत. तू दौड़ में अव्वल आए ये जरूरी नहीं, तू दौड़ में अव्वल आए ये जरूरी नहीं, तू सबको पीछे छोड़ दे वो भी जरूरी नहीं है. जरूरी है तेरा दौड़ में शामिल होना, जरूरी है तेरा दौड़ में शामिल होना, जरूरी है तेरा गिरकर फिर से खड़े होना. जिंदगी में इम्तिहान बहुत होंगे, जिंदगी में इम्तिहान आपके बहुत होंगे. आज जो आगे है कल तेरे पीछे होंगे, आज जो आगे है कल तेरे पीछे होंगे. बस तू चलना मत छोड़ना, बस तू लढना मत छोड़ना. एवढ्या ओळी आपल्या जीवनामध्ये आपल्या मनात खून गाठ बांधून ठेवली तर जे जे तुम्ही स्वप्न तुमच्या जीवनात पाहिलंय, ज्या क्षेत्रात पाहिलंय ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. नियती तुमच्या पाठीमागे उभं राहील. एवढ्या सदिच्छा मी आज आपल्या सर्वांना व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या प्रेमाच्या आणि आशीर्वादाची गरज. हे काय होतं, माझं कसं तुम्हाला सांगू, तुम्हाला सांगू,
माझं सभागृहातलं भाषणाचे अनेक प्रकार आहेत. म्हणजे माझं काहीच जमलं नाही ते मी भाषणाचे क्लासेस फार चांगले घेऊ शकेल असं आता मला वाटायला लागलं. एखादा वक्ता जर सरस्वती मातेचा भक्त असेल तर त्याला एक कळालं पाहिजे की खुल्या मैदानात काय भाषण करायचं, तिथं कुठला शेर हाणायचा, सभागृहात काय बोलायचं, बैठकीत काय बोलायचं, हे ज्याला कळलं त्याला कळलं. प्रत्येक ठिकाणी शेर हे आता बोललो ना तुमच्यासाठी, पण हे आवडलं नाही तुम्हाला. जे आवडेल तुमच्या मनात आहे ते 22 तारखेला फॉर्म भरायच्या दिवशी. खूप खूप धन्यवाद. आपल्या सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.